आणि अलिबाग स्पेशल बीचवर तर खेळणं होईल, त्यामुळे मस्तपैकी वेस्टर्न टाईप ड्रेस ट्राय केलेली. इकडे सुद्धा त्यांची सुरमई थाळी आणि स्पेशल पापलेट थाळी. कोई हसीना जब रूठ जाती और भी हसी. विरूसाठी कोकोनट चॉकलेट म्हणजे एवढी झाली खरेदी. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. मागच्या सोमवारी वरीतील रूमचं रिनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे आम्ही सायंच्या काका काकींकडे राहायला आलो आहे आणि गेले 4 दिवस इतकं निवांत आहे ना, म्हणजे एखादी माहेरला मुलगी आल्यानंतर जसं निवांत असतं त्यापेक्षाही खूप निवांत आहे. म्हणजे इथे जेवणाला तर मावशी आहे, त्यासोबत घरातील इतर सगळी कामं करण्यासाठी सुद्धा विजयदादा असल्यामुळं काहीच काम लागत नाही. सकाळचं नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळं निवांत आहे आणि इतकी रेस्ट झाली ना, त्यामुळे खूप फ्रेश वाटत आहे. आणि गेले 4 दिवस तर घरात होतो निवांत, तर आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे आणि काकांना तर फिरण्याची इतकी आवड आहे. मागच्या आठवड्यातच ते 1 आठवडा रत्नागिरीला होते आणि ते जरासुद्धा असं घरात नाही बसू शकत. तर आज आमचं सकाळपासून असं चाललं होतं की 1 डे ट्रिप करूया आणि खूप लोकेशन शोधली. आणि सध्या मुंबईमध्ये कसं गरमी असल्यामुळे जास्त लांब नाही जाऊ शकत, तर अलिबागचा आम्ही पॉईंट सिलेक्ट केला. आणि असं होतं की खूप दिवस झाले आम्ही की अलिबागला जायचा विचार करतो, प्लॅनिंगसुद्धा होत होतं, परंतु त्या दिवशी जाणं शक्य होत नाही. तर म्हणलो की आज ती पिकनिक होईल आणि अलिबाग स्पेशल बीचवर तर खेळणं होईल, त्यामुळे मस्तपैकी वेस्टर्न टाईप ड्रेस ट्राय केला आणि इतका व्यवस्थित बसला. फर्स्ट टाईम ट्राय केला तरी काही टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे प्रत्येक वेळी कुठेही कार्यक्रमला जायचं असेल तर माझा इतका लेट होतो आणि सगळ्यांचं मला बोलणं खावं लागतं, त्यामुळे आज सकाळी लवकर उठून सगळी तयारी केली आणि आता निवांत एकटी बसले. ब्रेकफास्ट घरी बनवला तर थोडंसं बाहेर पडायला वेळ लागेल, या कारणास्तव बाहेरून ऑर्डर दिल्या. आता तर गरमागरम इडली आणि मेंदूवडा आणण्यासाठी ते गेलेत. तर आता सगळेजण नाश्ता करून घेऊ आणि त्यानंतर लगेच बाहेर पडायचं आहे. विरू बस कसे टेस्ट? एक नंबर. गरमागरम इडली आणि मेंदूवडा खाल्ल्यामुळे पोट एकदम असं हेवी झालं आहे आणि आता नंतर काही खाण्याचं टेन्शन नाही. आणि गेले 4 दिवस या रूममध्ये मस्तपैकी भरपूर रेस्ट घेतले, तर आता सगळं अगदी व्यवस्थित आवरून घेतलं. विरूची आमच्या नौटंकी अशीच चालू आहे. आणि बीचवर थोडंसं भिजणं होणार, त्यासाठी काही कपडे घेतलेत आणि माझंसुद्धा सगळी तयारी आधी करून घेतले. आणि जितक्या लवकर उन्हाच्या आधी बाहेर पडेल तर ट्रॅव्हलिंग अधिक व्यवस्थित होईल, त्यामुळे आता पटकन बाहेर पडतोय. विरू या, जायचं आपण. तू भिजणार तिथे बीचवर? चलो बाय बाय. अपना अपना सीट बेल्ट लगाओ. विरूला पण सीट बेल्ट. डबल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो स्टार्ट. काय पाहिजे? बापरे काय रे, पिझ्झा पाहिजे. पिझ्झा पिदा पिदा. काका विरू तुला मजा आहे ना? आणि हे कुणाला पाहिजे की मी पिऊ? मी पिऊ? चैन्यात. किती मस्त वातावरण आहे, ग्रीनरी पण आहे भरपूर. अरे कोकण असंच आहे, सर्व हिरवं घास आहे मस्त. कर्नाळ्याला डोंगरावर इथे जैत रे जैत पिक्चरचं शूटिंग झालं होतं, स्मिता पाटीलचा. आणि गाणं कोणतं? जांभूळ पिकल्या झाडाखाली डोलचा वाजती. आणि आज ते लोकेशन बघायला भेटलं जवळून, मस्त. आणि तुमच्यामुळे थोडी माहिती पण समजली, थँक्यू. वे टू अलिबाग. खरंच वातावरण इतकं मस्त आहे ना, आणि सगळीकडे नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत. आणि ही जी मोठी मोठी दिसत आहेत ती सुपारीची झाडं आहेत या बाजूला.
आणि ग्रीनरी तर इतकी मस्त आहे ना. इथे एक थोडंसं काम होतं, त्यासाठी या एरियामध्ये आता आलोय. आणि ही जी समोर दिसते वॉल तर ती रेवदंडा किल्ल्याची बाहेरच्या बाजूची बॉर्डर आहे. आणि इतक्या पवित्र ठिकाणी आम्ही आलोय आणि इथे सुद्धा इतकी हिरवळ आहे ना. मोठमोठी नारळाची सुपारीची झाडं आहेत. कसं वाटलं अलिबाग? एक नंबर. याच्या आधी बायकोला सोडून इतका वेळ अलिबागला आलेत ना, जवळपास 3 ते 4 वेळ असेल. आज फायनली तो योग जुळून आला मला घेऊन यायचा. आणि विरू सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये इतका खुश आहे ना. भरपूर आता पोट पण भरलंय, परंतु जेवणासाठी आता निवांत चालत चाललोय. आणि खरंच हे वातावरण खूप मस्त आहे. अलिबाग तर बेस्ट आहे. आणि जो काही मेन बीचचा पॉईंट आहे तर तो आम्ही संध्याकाळी थोडंसं ऊन खाली झाल्यावर करणार आहे. विरूचं एकच आहे की त्याला बोटिंगमध्ये बसवायचं आहे. बसवणार ना? आजच्या दुपारच्या जेवणामध्ये चपाती, सोलकढी, विरू गुलाबजामुन, सुरमई थाळी आहे आमची स्पेशल. इकडे सुद्धा त्यांची सुरमई थाळी आणि स्पेशल पापलेट थाळी. सायंकाळचे 5 वाजलेत आणि आत्ता आमचं सकाळचं जेवण झालं. आणि भूक लागल्यामुळे तर पटकन जेवण करून घेतलं. आणि मागे स्विमिंग पूल आहे आणि विरू झोका देतोय. विरू तुला गुलाबजामुन कसं वाटलं? छान छान वाटलं. आता जायचं आपण बीचला. सकाळपासून ज्या पिकनिकसाठी एक्सायटेड आहे तर आता बीचला जायचं ठरलं. तर बघू आता विरू कसा खेळतो. साहेब जेवण कसं वाटलं? मस्त एक नंबर. तुम्हाला? विरूला? काकांना? विरू कोई हसीना जब रूठ जाती और भी हसीन. हा. विरू झाली हाऊस. सगळ्यात पहिल्यांदा बीचवर आल्यानंतर विरूच्या हौसेसाठी हॉर्स रायडिंग केली. आणि नागाव बीचला आल्यानंतर पूर्ण घाण इतकी बाहेर आले ना, म्हणजे इमॅजिन सुद्धा नाही करू शकत. इथे थोडा वेळ सुद्धा बसायची इच्छा होत नाही. त्याच्यामुळं आता याच्या थोडंसं त्या बाजूला एक 5 मिनिटाच्या अंतरावर दुसरा बीच आहे तर तिकडे जाण्याचा विचार करतोय. आणि इतकी घाण आहे ना, म्हणजे लोक एवढी बाहेरून येतात आणि इतकं घाण आहे तर थोडंसुद्धा मेंटेन नाही केलं. त्याच्यामुळं आता इथे थांबण्याचा विचार कॅन्सल केला आहे. आणि आता लगेच आम्ही परत जातोय. कसं आहे नागावचा बीच? हा, रत्नागिरीचे आपण बघितलेले. एवढी घाण ठेवले त्या लोकांनी. त्यामुळे आता परत दुसऱ्या बीचला. त्या बीचवरून येऊन फक्त 5 मिनिटाचा प्रवास केला आणि फायनली आता नागाव बीचच्या दुसऱ्या टोकाला पोहोचलो. आणि हे लोकेशन खरंच बेस्ट आहे. भरपूर गर्दी सुद्धा आहे किंवा जे काही एंटरटेनमेंटचे ऑप्शन आहे ते भरपूर आहे. नागाव बीचपासून समुद्रामध्ये दिसणारा हा एक कुलाबा फोर्ट. आणि इथे आपण समुद्रमार्गे बोटीने जाऊ शकतो आत बघण्यासाठी. परंतु आता सध्या हा किल्ला किंवा इथे जाण्यासाठी पूर्णपणे मार्ग बंद आहे. एकदम काय व्यवस्थित सोडायचा नाही हात. नाही पळतो मग घोडा. त्याला पकडायचं. मया कर मया. एकदम खुश आहे. सॉरी. विरूचं हॉर्स रायडिंग चाललंय आणि त्यासोबतच थोडंसं लक्ष असावं किंवा त्याच्याजवळ असावं म्हणून दोघंजण आम्ही वॉकिंग करतो. आणि वॉकिंग करताना इतकं मस्त वाटते ना. एकदम अशी फ्रेश हवा आहे आणि संध्याकाळचा सनसेट पॉईंट असल्यामुळे एकदम असं शांत वाटत आहे. खरंच हे वातावरण खूप मस्त आहे. आणि मेन म्हणजे या बीचवर भरपूर स्वच्छता असल्यामुळे सगळी बिनधास्त खेळत आहे. विरू थांब, नको जाऊ. पाणी लय घाण आहे बा.
नको शिये नको रे पिल्लू, घाण आहे. चल रिटर्न. ये बघ किती घाण आहे बघ, हे पाणी एकदम घाण आहे. नाही. स्नॅक्स टाइम्स, गरमागरम कांदा भजी, भरपूर गर्दी आहे. माऊली स्नॅक्स कॉर्नर. हाय टेस्ट कसे चांगले आहेत नाही का? भारी. भारी. मुंबईला रिटर्न जात असताना अलिबाग स्पेशल काहीतरी स्पेशल असं खाऊ घेण्यासाठी सध्या आम्ही कोकण फूड बाजारला आलो आणि इतकं मोठं आउटलेट आहे ना याचं. तर बघू आता आत काय स्पेशल घेणं होतं. मच्छी पापड आहे तिकडे. हां, काहीतरी वेगळं कन्सेप्ट आहे. घेऊया आधी बघूया एकदा. विरूचा आवडता कॉर्नर. भरपूर व्हरायटी आहे. हा हे एक घेऊया. तुम्हाला काय पाहिजे छोट्या बाळाला? तुमच्याकडे हा पेमेंट करेन. एवढी झाली सारी खरेदी. दिवाळी बक्षीस, हे बक्षीस, ते बक्षीस. 8-8:30 वाजल्यापासून आमचा कंटिन्युअस प्रवास चालू आहे आणि आता हॉटेल एकविराला जेवणासाठी थांबलो. आणि खरंच हे हॉटेल इतकं मोठं आहे ना आणि गर्दी सुद्धा आहे भरपूर. तर आता पटकन जेवण करून घेतो. आणि आनंदाची बातमी म्हणजे थोडासा पाऊस सुद्धा पडत आहे आता. एकदम असं थेंबके जाणवत आहे. तर जोरदार पाऊस पडू दे एवढीच इच्छा आहे. हॉटेलच्या एंट्रन्सला काहीतरी नवीन कन्सेप्ट म्हणून त्यांनी खूप छान ग्रीनरी करून कॉटेज टाईप जेवण ठेवलं आहे. आणि इथून मेन हॉटेलला एंट्रन्स आहे. तर इतकी गर्दी आहे ना. आणि आता सध्या आमचा नंबर वेटिंगला असल्यामुळे एक जवळपास 15 ते 20 मिनिट वाट बघावी लागणार आहे. आजच्या स्टार्टर मेनूसाठी बोंबील फ्राय आणि त्यासोबत आम्हा लोकांसाठी चिकन चिली असणार आहे. विरू तुला काय? मस्तपैकी टेस्टी असे स्टार्टर्स एन्जॉय केल्यानंतर लगेच मेन कोर्ससाठी आम्ही हॉटेल एकविरा स्पेशल चिकन लपेटा, त्यासोबत रोटी, कांदा, लिंबू असे ऑर्डर केले. आणि चिकन लपेटा आज आम्ही पहिल्यांदाच ट्राय करत आहे. जेवण झाल्यानंतर स्वीट डिश म्हणून कॅरेमल कस्टर्ड्स ऑर्डर केलं आणि ते इतकं यमी व टेस्टी होतं ना. जेवण करून बाहेर पडतोय आणि फर्स्ट टाइम चिकन लपेटा मी ट्राय केलं होतं. त्याचा मसाला इतका मस्त होता ना. आणि नंतर आम्हाला थोडी माहिती समजली की त्यांचे जे काही मसाले बनतात तर ते घरी बनतात आणि त्याची ग्रेव्ही वगैरे ते स्वतः सगळं बनवतात. खरंच जे काही जेवण होते ते खूप बेस्ट होतं. आम्हाला सगळ्यांना आवडलं. आणि आता रात्रीचे 11:15 वाजले. सध्या पनवेलमध्ये आहे. तर बघू आता सायनला जाण्यासाठी किती वेळ लागतो. टिपके पडले. काका बेस्ट झालं जेवण तुमच्या सजेशन नुसार. हॉटेल एकविरा. आम्ही काय माहिती आहे का, इकडे कामोट्यामध्ये 2 बिल्डिंग केल्या ना, ते आमचे पार्टनर आम्हाला आणायचे जेवायला इकडे. पण ग्रेव्ही मस्त होती. दुपारच्या पायाच्या. थँक्यू. ओके ओके. इधर से राइट ले. आप बोलेंगे वैसा करेंगे. अभी हम कुछ नहीं करेंगे. ठीक है. बात है ना कि अभी बहुत गर्मी बन जाता, खूप अच्छा समजते. विरूला सगळ्यात जास्त काय आवडलं? कस्टर्ड. तुमचं काय? कस्टर्ड चांगलं छान होतं. तुमचं काय? कस्टर्ड एक नंबर. तुमचं? बोंबील पण चांगले होतं. माझं सगळ्याच. सगळंच. एक रोटी सोडली तर बाकी सगळं छान होतं. होय होय होय. रोटी काय ती ह्याची होती. एक रोटी सोडली तर खूपच छान सुंदर जेवण होतं ऍक्च्युली. आता पुढचा प्रवास चालू आणि रात्रीचे बरोबर 12 वाजलेत. आज सोमवार. कालचा व्हिडिओ कंटिन्यू करते. अटल सेतू मार्गे आल्यामुळे थोडासा आमचा टाइम वाचला. बरोबर 1 वाजता घरी पोहोचलो. आणि आल्यानंतर सुद्धा असं जरासुद्धा नाही वाटलं की इतका लेट झाला आहे, झोपमोड झाली. सगळेजण आम्ही खूप फ्रेश होतो. भरपूर गप्पा गोष्टी झाल्या. आणि या प्रवासामध्ये बोटिंगनं जर गेलं तर खूप छान एक्सपिरियन्स आहे असे सगळे बोलतात. भरपूर रील्समध्ये मी बघितलं सुद्धा होतं.
परंतु काही एक एमर्जन्सी वर्क असल्यामुळे बाय रोड आम्ही गेलो होतो. आणि बाय रोड गेलो तरी भरपूर गावांची आम्हाला माहिती समजली, कारण काका आणि काकी अलिबागला इतका वेळ गेलेत ना, त्यांना प्रत्येक भागातली किंवा प्रत्येक गावाची एवढी माहिती आहे ना, तर त्यांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली. आणि त्या दोघांनाही फिरण्याची खूप हौस आहे. याच्या आधी ते ज्या कोणत्याही नवीन स्टेटमध्ये किंवा आउट ऑफ कंट्री गेले तर तिथल्या ज्या काही स्पेशल वस्तू असतात तर त्या या सगळ्या कपाटात ठेवल्या, तर या कपाटावरून समजत असेल की ते किती फिरल्या, त्यांना जरासुद्धा कंटाळा नाही. आणि आमच्या तिघांमुळे ते खूप खुश होते आणि त्यांच्यामुळे आम्ही खूप खुश होतो. विरूचे तर इतके लाड केले ना त्यांनी, म्हणजे असं टाईम गेला समजलंच नाही. नागाव बीचवरचा अनुभव थोडासा वाईट होता, परंतु बाकीचं जे काही पिकनिक होती यामध्ये भरपूर खाणं झालं. कदाचित असं वाटत होतं की आम्ही बीच टाईम केला की आमची खाऊ पिकनिक झाली, परंतु खूप एन्जॉय केला. आणि खरंच अशा काही ट्रिप्स असतात ना आपल्या लोकांसोबत, त्या खूप मेमरेबल असतात. अजूनही थोडंसं रूमचं काम झालं नसल्यामुळे मी इथेच थांबले. ते आज ऑफिसला गेलेत आणि आता सगळेजण रेस्ट घेत आहेत. माझं तर काही झोपेचं फिक्स नाही, त्यामुळे दुपारच्या वेळेमध्ये मी मस्तपैकी हे जांभळ आणि फणस खात बसले. कारण इकडं आल्यापासून कंटिन्यू असं झालं की खाणं चालू आहे, काम तर काय नाहीच आहे. आणि त्यासोबतच काल मी कोकण फूड बाजारमध्ये भरपूर खरेदी केली आणि जे काही कोकण रिलेटेड पदार्थ आणायचे होते तर मी ते घेऊन आले. कारण ती माझी खूप इच्छा होती की आपल्याकडे त्या वस्तू असल्या पाहिजेत. तर कोणत्या आणल्या ते दाखवते. माझ्या आवडीचा हा बरका फणस आहे आणि असा तो इतका बेबीत असल्यामुळे खायला मस्त वाटतो. आणि हे जांभूळ दिसायला लहान असलं तरी त्याची बी खूप मोठे आहे, परंतु जो काही थोडासा पल्प आहे ना तो एकदम असा गोड आहे. तर आता दाखवते काय आणलं त्या बाजारामधून. तर खूप दिवसापासून मी हे नाचणी कुरकुरे बघत होते, तर ते फायनली मला भेटले. त्यासोबतच कोकम आहे, एकदम ओरिजिनल असं, कारलाची चटणी, त्यासोबतच मालवणी खाजा, याची टेस्ट इतकी मस्त असते ना, खूप टेस्टी असते. त्यासोबतच तिळकुट चटणी, हे त्यांना आवडले त्यामुळे आंबोशी लोणचं सेपरेट त्यांच्यासाठी घेतलं, कारण हे गोड असतं खूप. त्यासोबतच शेंगदाणा चटणी आणि हे चिंच गोळी, त्यासोबतच भाजलेले एक जवस आहे आळशी, ही एक मोठी मोहरी हवी होती मला तर ते एक पॅकेट, आणि त्यासोबत विरूसाठी कोकोनट चॉकलेट. म्हणजे एवढी झाली खरेदी. या ज्या काही वस्तू घेतल्यात त्या मी स्वतः घेतल्यात. आणि विरू फर्स्ट टाइम काकींच्या सोबत पिकनिकला असल्यामुळे त्यांनी सुद्धा विरूला इतका खाऊ घेतलाय ना, जे काही हेल्दी असेल ते घेतलं. आणि आता मेन म्हणजे हे सगळं आता या पूर्ण पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून घेते. आणि आता 1 ते 2 दिवसात रूमचं काम होईल, त्याच्यामुळे माझं सुद्धा हळूहळू पॅकिंग करणं चालू आहे. आणि खरंच हे जे काही 1 आठवडा ही सुट्टी होती ना, खूप एन्जॉय केली, खूप मस्त होतो. सगळ्यांसोबत गप्पा गोष्टी झाल्या. आणि काका काकूंचं सुद्धा असं झालं ना, आम्ही आल्यामुळं ते एकदम फ्रेश आहेत. आणि आम्ही पण ते वरीचं घर सोडून थोडंसं बाहेर आल्यामुळं असं वाटतं की ही सुद्धा आमची 1 आठवड्याची पिकनिक आहे. आणि या पिकनिकमध्ये सुद्धा खूप रेस्ट झाली आमची. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.